बघतात आणि ती सगळी नॅचरल गोष्ट आहे, ती त्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नसतो किंवा काही नसतंय. जे सगळ्यांना प्रॉब्लेम होतो तोच प्रॉब्लेम कोमललाही झालेला आहे आणि तिची मकर संक्रांती यावेळेस होणार नाहीये. प्रॉब्लेम असं झालेला आहे की आज सगळं संकट आमच्या घरी चाललेलं आहे. पहिलं संकट म्हणजे आईचं आणि दादाचं थोडं भांडण झालं. भांडण कशामुळे झालं? कारण की आमचे जे सिंक आहे ऑलमोस्ट इथलं आवरणं चालू आहे. हे दिसतंय की तुम्हाला सिंकचा पाईप लावलेला आहे आणि ती जाळी नवीन आणलेली आहे. त्या जाळीमध्ये ही जाळी लावायची आहे. व्हाईट सिमेंट पण आणलंय ते लावण्यासाठी आणि चिकेचं खाणं वगैरे इथे ठेवलेलं आहे. हे सगळं तुम्हाला नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत? तर सर्वात आधी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या लेडीज व्हिडिओ बघतात त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही म्हणाल की ओम दादा तू कालचा शर्ट घातलाय का? तर नाही, काल जिथं व्हिडिओ सोडला होता तिथूनच पकडलेला आहे. कारण की मकर संक्रांतीचं तुम्हाला सांगतोय एक इश्यू झालेला आहे. आता इश्यू काय झालाय ना ते तुमच्यासोबत शेअर करतोय. आता तशा तर माझ्या सगळ्या बहिणीच आहेत आणि सगळ्या व्हिडिओज बघतात आणि ती सगळी नॅचरल गोष्ट आहे, ती त्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नसतो किंवा काही नसतंय. जे सगळ्यांना प्रॉब्लेम होतो तोच प्रॉब्लेम कोमललाही झालेला आहे आणि तिची मकर संक्रांती यावेळेस होणार नाहीये. तर तिला खूप वाईट वाटतंय त्या दिवशीपासून. म्हणजे 2-3 दिवस झाले ती खूप रडतीये माझ्याजवळ आणि तुम्हाला ती कालच्या व्हिडिओ दिसलंच असेल. ती एवढी काही हॅप्पी नव्हती. आम्ही डीमार्टला वगैरे गेलो होतो, पण ठीक आहे, तो प्रॉब्लेम नैसर्गिक आहे म्हणून त्याला आपण काही तडजोड वगैरे त्याला काही हे नाहीये. ते नाही करणार सेलिब्रेट तर ठीक आहे, पण ती तयार होणार आहे. तर मी तिला बोललो तुझ्यासाठी एक मस्तपैकी साडी आणतो म्हटलं, तू ती घाल आणि तयार कर. आपण मस्त फोटोज व्हिडिओज एकदम छान असे करूया आणि जमलं ते मेकअप पण करायचा ट्राय करणार आहोत. तर बघू आता ती काय म्हणते घरी जाऊन. पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत आता चलावं लागेल परी लेडीज फॅशन हब मध्ये. तिथे जाऊन आपण शॉपिंग करणार आहोत आणि मस्तपैकी एक साडी घेणार आहोत. तुम्ही म्हणाल की कुठं चाललाय बाबा? ते शॉप पण इथंच आहे, एक 4-5 पावलावर. तिथं घेऊन चलतो आणि साड्या दाखवतो तुम्हाला. तर कोमलला एक छानशी साडी घेऊया. तुम्ही मला सजेस्ट करा, तरी मी माझ्या मनाचीच घेणार आहे, पण तुम्ही सजेस्ट करा कुठली चांगली होती. ओके, चला माझ्यासोबत. तर मी आलेलो आहे इथे दुकानामध्ये. हे पाहिजे एक साडी बघितलेली कोमलसाठी, कशी वाटते सांगा. पण मला असं वाटतं की ब्लॅक साडी घालत असतात यावर्षीच आहे का? नाही, असं काही मला नाही माहिती ते ब्लॅक साडीचं महत्त्व काय, त्यामुळे मी काही त्याविषयी जास्त बोलणार नाहीये. आणि मी इथून एक साडी चूज केलेली आहे, ती तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसणार आहे, सध्या नाही दिसणार. चला आपण क्लोज करूया. आणि मी एक साडी घेतलेली आहे, तर मी ती साडी घेऊन चालतोय. जी बघितली ती नाही घेतली, दुसरी घेतलेली आहे, ती शेअर करतो तुमच्यासोबत. तर नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे मकर संक्रांती, म्हणजे मकर संक्रांती दिवशी हा व्हिडिओ शूट करतोय. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी कोमलची जी साडी आहे कोणती आणली काय आणली काहीच दाखवलं नाही. रोहिणीची कोणती आणली काय आणली ते दाखवलं नाही, किंवा आईची ही साडी तुम्हाला दाखवली नाही. एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो शेवटी शेअर करतो. पण त्याआधी आता कोमलचा लुक तुम्हाला बघायचा आहे की तिनं कसा लुक केला, काय केला आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो कोमलचा लुक कसा झालेला आहे. आणि मी सध्या आमच्या रूममध्ये आहे, कारण की आम्हाला जायचं गच्चीवर जरा शूट करण्यासाठी. चला, तर कोमल आपल्यासोबत आलेली आहे, तर तिचा लुक मी तुमच्यासोबत शेअर करतो. पण त्याआधी आपण जाऊया गच्चीवर थोडं शूट करण्यासाठी. माझ्या समोरच आहे ते. आणि संक्रांतीच्या सगळ्यांना परत एकदा खूप 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 शुभेच्छा. लेडीज लोक बघतात, जेंट्स लोक बघतात. तिळगुळ घ्या आणि गोड 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 खूप गोड बोला. ओके, टाकी भरली आपली, कळण त्यांना बी. ये इकडे, चल. ओरडू नको, आई नको बनू. आई आता आधीच लय आई चिडलेली आज. तुम्हाला सांगतो शेवटी का चिडलेली. आमच्या घरी प्रॉब्लेम चालूच राहतात, काही ना काही काही ना काही. हे बघा आमचा चिक्या. हाय चिकू, चिकू हाय. हे बघा कसं किती तिखट करतो. हुशार आहे चिकू खूप. आणि त्याला काबर बांधून ठेवलेले ते पण तुम्हाला सांगतो. खाली कुत्रे त्याला रगडतात आणि आम्ही त्याला टावर खाली घेऊन जातो, पण परंतु व्हिडिओ दाखवत नाही. आणि त्याला जर इथं सोडलं ना, ही जी टाकी दिसते का इकडे, हे पॅक केलेलं दिसतं की तुम्हाला, हे पूर्ण असं खाजू टाकी हे करतोय. हे बघा दिसलं की तुम्हाला, हे नका मारून म्हणजे ती टाकी फोडायचा प्रयत्न करतो. पण ठीक आहे, त्यामुळे त्याला इकडे साईडला बांधून ठेवत असतो. आणि ही आपली कोमल. हाय कोमल, हॅप्पी मकर संक्रांती. तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी मकर संक्रांती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. वाव, छान साडी आहे. थँक्यू. आवडली का सांगा तुम्हाला साडी? छान आहे ना? तर हा आहे कोमलचा लुक फायनली. आणि कोमल, तुम्हाला माहिती आहे की कोमलच्या लाईफमध्ये बाकींचे जे होत नाही होतं की नाही ते माहिती नाही मला, पण कोमलच्या लाईफमध्ये नेहमी अशी संकट येत राहतात. तुम्हाला माहिती असेल 2 वर्षापूर्वी
आपल्या इथं महालक्ष्मी बसल्या होत्या तेव्हा पण हा प्रॉब्लेम झालेला आणि आता पण झालेला आहे. कोमल कसं फील करतेस तू? दुःखच होतं का? सणासारखाच. 5वा. दरवर्षी काही ना काही आहेच. नाही माझी पहिली मकर संक्रांती गेली. हो का? पण छान मस्त दिसतेस लुक. पहिली नाही गेली ना ते महत्वाचं. हा पहिली नाही गेली ते महत्वाचं. छान असा लुक केलेला आहे. आईचा आणि रोहिणीचा लुक सध्या काही दाखवणार नाही कारण की रोहिणीचं लुक जे आहे तुम्हाला त्यांचे व्हिडिओ दिसणार आहे आणि आपल्या व्हिडिओला टाइम होऊन जाईल त्यामुळे मी व्हिडिओ हा लाईव्ह करतोय आणि त्यांचं अजून आवरायचं बाकीच आहे. आता विषय काय झाला ना ते सांगतो तुम्हाला. प्रॉब्लेम असं झालेला आहे की आज सगळं संकट आमच्या घरी आलेलं आहे. पहिलं संकट म्हणजे आईचं आणि दादाचं थोडं भांडण झालं. भांडण कशामुळे झालं? कारण की आमचे जे सिंक आहे सिंकचा जो पाईप आहे तो बाहेर येऊन सगळं पाणी बाहेर आलं सिंकमधून. तर मी आत्ता जे रिपेअर करून दिलंय आत्ता नेमकेच तिला आणि आता जरा व्यवस्थित झालाय मूड. कारण की कसं असतं माहिती आहे का घरामध्ये असं काही इश्यू झाला म्हणजे भांडे गिटे घासायचं असलं सिंकमधून सगळं पाणी बाहेर येतं ते व्यवस्थित नाही वाटत किचनमध्ये सगळं. आणि त्यामुळे मी आज खालचा व्हिडिओ तुम्हाला जरा पण दाखवणार नाहीये. तुम्ही बघू पण नका कारण की तुम्ही देखील नाव ठेवणार त्या गोष्टीला म्हणून मी तुम्हाला दाखवणार नाहीये. हो जाळी लावली जाळी वगैरे लावली आणि आईचा मूड जरा व्यवस्थित झालेला. पिऊ झोपू घातलेली ना आता ती तिचं आवरण तिची साडी वगैरे घालन आणि रोहिणी पण आवरण. तोपर्यंत काही माझी हिंमत नाही तिथपर्यंत जायची त्यांना विचारायची काय चाललंय म्हणून कारण की सकाळीच माझ्यावर फायरिंग झाली चांगली. त्यामुळं मी काही जास्त इथं जस्टिफाय करत बसणार नाहीये. आणि कोमलचा लुक तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचा कसा आहे तर काय. आणि कोमल काळ्या साडीचं काय महत्व असतं? तुला नाही माहिती? कोमलला पण नाही माहिती ब्लॅक साडीचं. कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा. असं म्हणतात की यावेळेस संक्रांत ब्लॅक साडीवर आलेली आहे. ब्लॅक कलरवर पिवळ्या साडीवर आली. मग ब्लॅक साडीचं महत्व काय? सगळे ब्लॅकच का घालताय? आज त्याला बघतोय काळ्या कलरला. काळ्या कलरला मला नाही माहिती काय तर असा काही विषय आहे आमच्या घरी. तर कोमल आता हा मेकअप करून फोटो वगैरे शूट करून व्हिडिओ शूट करून शांत घरीच बसणार आहे. ती कुठं जाणार नाहीये. आणि बाकी आई रोहिणी पण जाणार आई पण जाणार परी पण जाणार. परीचा मेकअप होतोय. परीने ब्लॅक साडी घातलेली तिच्याकडे ब्लॅक साडी आहे. हां तुम्हाला माहिती असेल तर असा काही विषय. तर चला मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. ऑलमोस्ट इथलं आवरणं चालू आहे. हे दिसतंय की तुम्हाला सिंकचा पाईप लावलेला आहे आणि ती जाळी नवीन आणलेली आहे. त्या जाळीमध्ये ही जाळी लावायची आहे. व्हाईट सिमेंट पण आणलंय ते लावण्यासाठी आणि चिकेचं खाणं वगैरे इथं ठेवलेलं आहे. हे सगळं तुम्हाला ऑड वाटत असेल पण ठीक आहे संक्रांती दिवशी तुम्ही बघताय पण त्यासाठी सॉरी म्हणतो. पण हे आवरायचं राहिलेलं आहे तर आज हे क्लीन होऊन जाईल अशी अपेक्षा ठेवूया. बाकी किचनमध्ये पण थोडा राडाच आहे ते दरवेळेसच असतो त्या हिशोबानं. हे बघा सासूनाची चालली तयारी करून देणं. आई तुझी साडी खूप छान आहे पण जुनीच आहे ग. जुनी कशाची? मग नवीच आहे. मला का आणली? मग तू आता काळी साडी का बरं नाही घातली? नाही सगळ्यांना काळा घालाव का? मग आईनं काळी साडी घातलीच नाही मित्रांनो. आजी पाठीमागे झोका देते पिऊला आणि इकडं कानातले घालून देणं चालू आहे व्हिडिओसाठी. बाबा अंगठी दाखवली मला. कोणाची आहे? वाव दादाने लग्नात घातली. बाप्पा लग्नाची अंगठी अजून सांभाळून ठेवली काय? मस्त माझा. चल लवकर मग किती वेळ आहे? खिचडी केली का वासडी? खिचडी केलेली मस्तपैकी आणि आज नुसतं खिचडीच खायची. आज काय पुरणपोळी नाही आमच्या इथे. का बरं कोमल? ओके परी नाव घेतलं ना? काय नाव घेतलं पण? सर फिरायला लागली ती घेऊन निसतं. काय नाव घेतलं पण तिनं? संक्रांतीच्या दिवशी आहे ना बाळा? संक्रांतीच्या दिवशी नाव घेतलेलं तिने. चल आवरलं की डबा दिले का? ठीक आहे चला मी जातोय दुकानामध्ये. ऑलमोस्ट 2 वाजलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला 2:30 ते 3 वाजता बघायला भेटत असेल पण ठीक आहे थोडं ऍडजस्टमेंट करा आता. चल बरं येऊ का मी? मला तिळगुळ देन बा. हे काय दे ना थोडं. थँक्यू. मस्त तिळगुळ झालेलं परीकडतो. चला द्या. बाप्पा माझी बायको पाय पडाले. चल पण बाप रे. चला थांबा मी शॉर्ट व्हिडिओ घेतो ना. बरं ठीक आहे घ्या जाऊ द्या. शॉर्ट व्हिडिओचं काय बाप्पा. आशीर्वाद तुला. 7 जन्म सुखी राहा. बाप्पा सांडवलं का? हा उभा करायला. झालं ओके झालं परी रडू नकोस. हा ओके चला. बघा परीनं पण छोटस ताट तयार केलेलं आहे तिचं आणि रोहिणी आणि आई जाती आता
पूजेला, पण त्याआधी आपण नाव घ्यायला लावणार आहोत कोमलला, आईला. आई आली बाबा माझी, ये चल खाली. चला बरं पटापट एक नाव घ्या आपल्या या मोठ्या व्हिडिओ मध्ये, जेणेकरून तिचं आणलेलं नाही ते काय ती तिचं ते परीच्या हातात ते परीच्या हातातलं वाज आहे. बरं ठीक आहे चल. चला राहू दे ताटा गिटाचं काय. चला नाव घ्या पटापटा, तुम्ही नंतर करा पटकन आवरा. 2 वाजता व्हिडिओ जातो, तुम्हाला माहित नाही का हो? चला पहिले कोण कोण नाव घेणार आहे? हा पहिले तू घे. बरं आईपासून घ्यायचं सर्वात आधी. चला यार, टरबुजाची फोड यावेळेस ऐकून आली पाहिजे. हा टरबुजाची फोड. हा चला आई नाव घेते पहिले. हळद लावते, कुंकू लावते, हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते दस्तीत, कांतीलालचं नाव घेते बायांच्या वस्तीत. वाव नाईस आई, खूप छान. चल ग. देवाचे देव महादेव, पार्वती त्यांची संगिनी, ओमरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. वाव नाईस कोमल. नववारी साडीवर शोभून दिसते ठुशी, नववारी साडीवर शोभून दिसते ठुशी, रामाचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. वाव छान, खूप छान असे नाव घेतले. हा चल तू घे. जय बाप्पा झालं. हा मन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा चला संक्रांतीच्या खूप खूप आज शुभेच्छा द्या सगळ्यांना. संक्रांतीच्या शुभेच्छा म्हणा. सर्वाला, नातीला, सुनाला, नाताला, बापरीला, सर्वाला. बरं चला सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगत चला. बाकी मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या. आणि परत एकदा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आमचे व्हिडिओ बघत असाल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सगळ्यांना बाय बाय आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना एक आता रेड कलरचं हर्ट पाठवा, का ब्लॅक तर नका पाठवू, पण रेड कलरचं हर्ट पाठवा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलेला आहे. तर चला बाय बाय.